आता आज मला एक गोष्ट सांगायची की ही गोष्ट वारंवार कधी घडत नाही. ती म्हणजे श्रावणामधल्या शनिवारी अमावस्या येणं. श्रावणामधले शनिवारी जेव्हा अमावस्या येते आणि ती सुद्धा दिवसा एका विशिष्ट भागाला इन्क्लूड करतच असते अमावस्यामध्ये. ही अमावस्या खूप चांगली मानली जाते. म्हणजे जे लोक अमावस्येला घाबरतात तेही अमावस्येला खूप चांगली अमावस्या म्हणतात. त्या अमावस्येला शनी अमावस्या हे नाव आहे की आपण श्रावणातल्या शनिवारी अश्वत्थ मारुती भूषण करतो. बरोबर. ह्या श्रावण शनिवारी ज्यांना म्हणून जमेल त्यांनी त्या दिवशी आपल्या घरी, आपल्या ऑफिसमध्ये, रस्त्यातून जाता येताना कधी आलं म्हणा, ज्याला म्हणून कुठल्याही प्रकारे हनुमंताची उपासना किंवा हनुमंताच्या मंदिरात जाऊन आलो, काय बाकी नाही जमलं, नुसतं जाता तर रस्त्यात आहे म्हणून पिशी बाजूला ठेवून अजून नमस्कार केलं तर नाही चालणार. मुद्दाम मंदिरात म्हणून जायला पाहिजे. सहज जमेल तर त्याला अर्थ नाही. किंवा हनुमान चालीसा बाबा दररोज सकाळी एकदा म्हणतो, संध्याकाळी एकदा म्हणतो, एकदा एक्स्ट्रा म्हटला किंवा 5 वेळा म्हटला, जे काय असेल. किंवा आम्ही अश्वत्थ मारुतीचे पूजन ज्या मंत्राने म्हणतो, ओम श्री रामदूताय हनुमंताय महाप्राणाय महाबलाय नमो नमः, त्या मंत्राचा आम्ही जप केला. बरोबर. किंवा साधं आम्ही भीमरूपी महारुद्र स्तोत्र म्हटलं, का बाकी येत नसेल तर फक्त हा श्लोक म्हटला भीमरूपी महारुद्रा. हनुमंताने दिलेलं हे वचन लक्षात घ्या की शनी कुठल्याही प्रकारे, म्हणजे हनुमाने त्याला घातलेली शपथ आहे, म्हणजे भक्तांना श्रद्धावानाने दिलेलं वचन आहे की जो कोणी हनुमंताची भक्ती करतो मनापासून, जो हनुमंताद्वारे विश्वास ठेवतो, त्याला शनी काही पीडा करू शकत नाही. आणि तो दिवस आहे. शनी म्हणजे कुठला तरी एक देव किंवा देवांचा न्यायाधीश आम्हाला बापू सांगतो त्याप्रमाणे, की कुठली वाईट शक्ती, अशा कुठल्याही विचारामध्ये ॲनालिसिसमध्ये न पडता आम्हाला एवढंच फक्त लक्षात ठेवूया की शनी असो. हनुमंताचं वचन आम्हाला असं आहे की नासय रोग हरय सब पीरा, जपत निरंतर हनुमत बीरा. आणि ही गोष्ट पिरेचं जे उगमस्थान म्हणजे शनी आहे, त्याला शेपटीला बांधून उचलून आपटणं, त्याचे ॲक्च्युली आध्यात्मिक अर्थ खूप वेगळे आहेत. पण आपण सर्वसाधारण कथा घेऊन त्याचाच अर्थ बघायचा. ते ज्या दिवशी घडलं, दर श्रावणामध्ये अमावस्या शनिवारी येईलच सांगता येत नाही, लक्षात ठेवा. दरवर्षी येते तेव्हा इतर शनिवारची उपासना पण हनुमंताला पोचतेच. परंतु अश्वत्थ पूजन श्रावणी शनिवारी हे खरोखरच अधिक सुंदर असतं. त्याचप्रमाणे ही श्रावणी शनिवारी जी अमावस्या येते तेव्हा हनुमंताची उपासना प्रत्येकासाठी खरं म्हणजे अनिवार्य आहे. ह्या वर्षी मी सांगितलं, एखाद्या वर्षी मी सांगितलं नाही तर विसरायचं नाही. बेस्ट म्हणजे काय, श्रावणातल्या प्रत्येक शनिवारी हनुमंताची उपासना करायची असं ठरवलं तर शनी अमावस्या वेगळी बघायची गरज उरणार नाही, हे लक्षात ठेवा. आलं म्हणे. तर ह्या शनिवारी मात्र हनुमंताचा ओम श्री रामदूताय हनुमंताय महाप्राणाय महाबलाय नमो नमः हा मंत्र जेवढा वेळा म्हणता येईल तेवढा म्हणा. काही नाक धरून डोळे बंद करून खाली मांडी घालून बसण्याची काही आवश्यकता नाही. चालता चालता, जेवण करता करता, जेवता जेवता म्हटलं तरी चालेल, पण भरपूर म्हणा. भीमरूपी महारुद्रा मंत्र म्हणा, श्लोक म्हणा, किंवा हनुमान चालीसा म्हणा, किंवा हनुमंताची बाकीची कुठली स्तोत्र तुम्हाला येत असेल तर ती म्हणा. तर संकटमोचन स्तोत्र आहे, पण मनापासून म्हणा. मारुतीचं दर्शन घ्या. घरात मारुतीचा फोटो असेल, प्रेमाने त्याला फुलांचा हार घाला, रुईच्या पानाचा, जरी तुम्हाला आवडतं रे का, पण मनापासून करा. कारण हनुमंत खरोखरच सांगतो की जे हनुमान चालीसामधलं वाक्य आहे, और देवता चित्त न धरई हनुमंत सेई सर्व सुख करे. खरंच सांगतो, शेवटी तुमचं प्रारब्ध म्हणजे काय, प्रत्येकाचं प्रारब्ध म्हणजे काय, प्रारब्ध येतं ते मनाच्या रूपानेच येतं. आणि जेवढं त्या मनाचं रूपांतर चित्तात होतं तेवढंच तुम्ही त्या प्रारब्धापासून मुक्त होता. और देवता चित्त न धरी म्हणजे काय, याचा अर्थ असा आम्ही लावला जातो की आणखी कुठल्या देवाला चित्तात आणू नका,
मनात आणू नका म्हणजे याची पूजा करू का नाही. और देवता चित्तन धरी, म्हणजे मी किती देवांची उपासना केल्यात ते देव जे आहेत ते देव तुमच्या मनाचं रूपांतर चित्तात करू शकत नाहीत. ते काम फक्त कोण करतो? हनुमंत करतो. अगदी अगदी सरळ सरळ, म्हणजे बाकीचे देव तुमच्या कृपा करतातच. ह्याचा अर्थ हनुमंताची पूजा आम्ही केली, इतर देवांची पूजा करायची नाही असा त्याचा अर्थ जो सांगितला जातो तो चुकीचा आहे. त्याचा अर्थ असा आहे की कुठल्याही देवाची तुम्ही उपासना करा, मग तो विष्णू असो, राम असो, की शिव असो, की गणपती असो, की देवी असो, त्याची उपासना करताना तुमच्या मनाचं चित्तात रूपांतर करण्याची ताकद कोणाची आहे? फक्त हनुमंताचीच आहे. मग हनुमंत सेई सर्व सुख करी, म्हणजेच आमचं प्रारब्ध बदलण्याची ताकद कोणाकडे आहे? त्या एकमेव अद्वितीय अशा रामदूताकडे आहे, त्या हनुमंताकडे आहे, त्या महाप्राणाकडे. ही शनी अमावस्या, या शनिवारी अमावस्या आहे. आपल्या जवळच्या मंडळींना, मित्रमंडळींना, नातेवाईकांना कळवा, त्यांना हे सांगितले ते सांगा, पठण करायला सांगा, वाचन करायला सांगा, प्रणाम करायला सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मारुतीच्या देवळात म्हणा किंवा घरात मारुतीच्या फोटोमुळे म्हणा, त्या घरात मारुतीचा फोटो नसेल, घरात कुठल्याही देवाच्या समोर जय हनुमान म्हणून कमीत कमी एक तरी लोटांगण घालाच, एक तरी लोटांगण घालाच. ते तुम्हाला खूप